कारण छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीनं नाशिकमध्ये आता दबदबा वाढलेला आहे। पण पालकमंत्री पदाचा पेच हा देखील वाढताना दिसतोय। छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नाशिकचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार अशी चर्चा होतीये। कारण नाशिक जिल्ह्यात कॅबिनेट मंत्र्यांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे। या 3 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत। राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस अर्थात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नाशिकमध्ये पारडं हे जड मानलं जात आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर पालकमंत्री पदाचा नाशिकचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे। यापूर्वी गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं, पण रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार या संदर्भात गुंता मात्र दिवसागणिक वाढताना दिसतोय। अर्थात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कालांतरानं रद्द देखील करण्यात आल्या। त्यामुळे आता नेमकी कोणाची वर्णी पालकमंत्रीपदी लागणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, खरं तर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस किंबहुना दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नाशिकमध्ये बळ वाढलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार याची चर्चा आता शिगेला पोहोचलेली आहे। गिरीश महाजन यांचं देखील नाव हे सध्या फार आघाडीवर आहे, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे पारडं झुकणार का अशी एक शंका उपस्थित होतीये। महेश, काय कुजबूज आहे नाशिकमध्ये? निश्चितच लागवी। खरं तर इतिहासामध्ये जर बघितलं तर प्रथमच नाशिकला 4 मंत्रिपदाचा जो मान आहे तो मिळालेला आहे। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर 15 विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात। यामध्ये सर्वाधिक जी आमदारांची जी संख्या आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे। 7 आमदार जे आहे ते नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांचे आहेत। त्यांच्या खालोखाल जर बघितलं तर 5 आमदार जे आहे ते भाजपचे आहेत, 2 आमदार शिवसेनेचे आणि 1 आमदार जो आहे तो MIMचा आहे। या सगळ्यांचा जर विचार केला तर राष्ट्रवादीची जी पॉवर आहे ती अधिक आहे। आणि आता भुजबळांच्या मंत्रिपदाने खरं तर पालकमंत्रीपदाचा पेच जो आहे तो आणखीनच वाढलेला दिसतोय। कारण भुजबळ हे अनुभवतेने आणि प्रशासनावर पकड असलेला अनुभवी नेता अशी त्यांची ओळख आहे। आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता पालकमंत्रीपदाची माळ ही त्यांच्याच गळ्यात पाडावी अशी त्यांच्या समर्थकांची जरी इच्छा असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेता हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एक दुसरी गोष्ट जर बघितली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते गिरीश महाजन हे देखील पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये हे आहे। खरं तर त्यांचं नाव हे निश्चित झालेलं होतं, मात्र शिंदेंच्या शिवसेनेमुळे ती जी नियुक्ती होती ती लगेचच मागे घेण्यात आलेली होती। कारण शिंदेंच्या शिवसेनेने त्यावर दावा ठोकलेला होता। कारण अगोदरचा जर कार्यकाळ बघितला तर दादा भुसे हे पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी शड्डू ठोकलेला होता। आत्ताची जर परिस्थिती बघितली तर खरं तर मिळालेल्या माहितीनुसार आणि सूत्रांच्या माहितीनुसार खरं तर हे आपल्यासाठी ब्रेकिंग न्यूज ठरू शकते। ती म्हणजे अशी का बीडचं जे पालकमंत्री पद आहे ते सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे आहे आणि याच बदल्यात आता पुणे आणि बीड हे 2 पालकमंत्रीपद जे आहे ते अजित पवारांच्या यांच्याकडे असल्याने ते दोन्ही पालकमंत्रीपद सांभाळणं अशक्य असल्याने त्याच्यामध्ये काहीतरी तडजोड करून खरं तर बीडचं पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना द्यायचं, म्हणजे भाजपला ते पालकमंत्रीपद द्यायचं, जेणेकरून तिथला जो नाराज असलेला जो वंजारी समाज आहे तो कुठेतरी शांत होईल असा देखील करण्याचा प्रयत्न आहे। त्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडे असलेलं बीडचं पालकमंत्रीपद हे नाशिकला द्यावं अशी देखील जी चर्चा आहे ती सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे, जेणेकरून राष्ट्रवादीला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळेल आणि छगन भुजबळ हे पालकमंत्री पद होतील आणि बीडला जे आहे ते पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पद दिलं जाईल अशी देखील शक्यता जी आहे खरं तर बातमी तुम्ही या क्षणी दिलेली आहे। या घडीची एक महत्त्वाची अपडेट आपल्या प्रतिनिधीकडून जी मिळतीये, महेश यांनी जी दिलेली आहे ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगते। अशी आता एक चर्चा सुरू झालेली आहे
नाशिकचं पालकमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं, जर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची जर वर्णी लागली, तर बीडचं पालकमंत्रीपद खरं तर अजित पवार यांच्याकडे 2 पालकमंत्रीपदाचा अधिभार देण्यात आलाय, बीड आणि पुणे. त्यामुळे 2 पालकमंत्रीपद सांभाळणं हे फार अवघड होतंय अशी ही चर्चा आहे. त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद जर भाजपला दिलं गेलं अर्थात तर त्या ठिकाणी पंकजा मुंडे पालकमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात. आणि जर बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असेल, भाजपला देत असेल, तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतं, ज्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागू शकते. या घडीची महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी. तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता. आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकीकडे छगन भुजबळ यांची मंत्री म्हणून एंट्री झाल्यानंतर तिथं वर्षावर सुद्धा काल रात्री खलबतं झालेली आहेत. हीच महत्त्वाची अपडेट आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे फडणवीसांची भेट घेण्याकरता रात्री उशिरा वर्षावर पोहोचलेले होते. तिघांमध्ये चर्चा झाली आहे. भुजबळांच्या एंट्रीनं धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे फडणवीसांची भेट घेण्याकरता वर्षावर पोहोचलेले होते. काल रात्री उशिरा वर्षावर तिघांमध्ये चर्चा झालेली आहे. भुजबळांच्या एंट्रीनं धनंजय मुंडे नाराज झाल्याची सध्या चर्चा रंगतीये. कारण या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून. स्वप्नील, आताच नुकतंच आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेले होते नाशिकहून. त्यांचं असं म्हणणं आहे की अशी एक चर्चा सुरू झालेली आहे राज्याच्या राजकारणामध्ये की भुजबळांना जर नाशिकचं पालकमंत्रीपद द्यायचं असेल तर बीडचं पालकमंत्रीपद भाजपच्या कोट्यात जाऊ शकतं, पंकजा मुंडे यांची त्या ठिकाणी वर्णी लागू शकते. अशी आता राजकीय वर्तुळात एकीकडे चर्चा सुरू असताना तिथं वर्षावर मात्र तिघांमध्ये चर्चा झालेली आहे. छगन भुजबळ यांच्या एंट्रीनंतर धनंजय मुंडे, अजित पवार हे दोघे देखील वर्षावर पोहोचलेले होते फडणवीसांची भेट घेण्याकरता. लागवी नक्कीच सकाळच्या सत्रात जर बघितलं तर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा एंट्री झाली आणि एकूणच रात्री जर बघितलं तर त्या उलट काही घडामोडी पाहायला मिळाल्या. ज्या ठिकाणी वर्षा निवासांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबत धनंजय मुंडे होते. एकूणच या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेतलं असेल ते आता भुजबळांना देण्यात येणार. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येण्याचे चान्सेस हे धनंजय मुंडे यांचे कमी आहेत. त्यामुळे एक अस्वस्थता धनंजय मुंडे यांच्यामध्ये कुठेतरी निर्माण झाल्याचं चर्चा सुरू आहे आणि याच दरम्यान समजूत कुठेतरी काढण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आता भुजबळांच्या एंट्रीमुळे पालकमंत्री पदावर सुद्धा चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून भुजबळ मंत्री झालेले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे बीडचं पालकमंत्री पद आहे. तर एकीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आता वाद पाहायला मिळतं. या ठिकाणी तिन्ही बडे नेते भाजपच्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूण शिवसेनेचे तिन्ही बडे नेते पालकमंत्री पदाच्या या शर्यतीत पाहायला मिळतात. मात्र कुठेतरी वाटाघाटी पालकमंत्री पदावरून होण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातलं पालकमंत्री पद जे बीड जिल्ह्याचं आहे ते जर नाशिकमध्ये भुजबळांना नाशिकचं पालकमंत्री केलं तर ती दुसरीकडे मुंडे यांच्या भगिनी म्हणजेच पंकजा मुंडे यांना तिकडे बीडचं पालकमंत्रीपद देण्यात येईल. मात्र हा पुन्हा एकदा दुसरा धक्का हा धनंजय मुंडे यांना दिल्याचं पाहायला मिळेल. मात्र एकूणच सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पालकमंत्री पद असलं तरी हे पक्षाकडे आहे. मात्र पक्षाच्या दुसऱ्या म्हणजे घटक पक्षातील भाजपच्या नेत्याकडे जर हे पालकमंत्रीपद गेलं तर नक्कीच या ठिकाणी मुंडेंची जिल्ह्यातील पॉवर जी आहे आणि राष्ट्रवादीची जी पॉवर आहे ती कुठेतरी कमी होईल. त्यामुळे ही चर्चा जी अस्वस्थ आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. लागवी निश्चित. स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.